हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एकदम रेस्टॉरंटसारखी हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारी, खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनवून होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज आपण डिनर रेसिपी बघूया आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते अशी ही रेसिपी आहे। तर आज मी तुमच्यासोबत बदामी पनीर आणि लच्छा पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगणार आणि खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज मी विसरले बदाम भिजवण्यासाठी, तर एकदम सोप्या पद्धतीनं बदाम कशी भिजवायची ते सांगते खूप कमीत कमी वेळामध्ये। त्यासाठी मी 15 ते 20 बदाम घेतलेले आहे। बदामला खूप उकळत्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। बदाममध्ये बघा मी उकळतं पाणी ॲड केलेलं आहे। आता जोपर्यंत आपण बाकीचं तयारी करणार ना तोपर्यंत बदाम भिजत ठेवायचं आहे। त्यासाठी मी 3 ते 4 कांदे छोटे साईजचे असल्यामुळे 4 घेतलेले आहे, मोठे असेल तर 2 पुरेसे आहे। एक गाठ लसणाची सोलून घेतलेली आहे, 1 इंच अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, सोबतच हे खडे मसाले घेतलेले आहे, 5 ते 6 काळ्या मिऱ्या, 4 ते 5 हिरवी इलायची, 1 चक्री फूल, 1 भेंडी इलायची आणि 5 ते 6 लवंग घेतलेला आहे। इकडे पातेल्यामध्ये पाणी ठेवले होतं गरम करण्याकरिता। पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण सगळ्यात आधी तर कांदे ॲड करून घ्यायचे आहेत। कांद्यांना एकतर मोठे मोठे कापून घ्या, नाही तर स्लाइसमध्ये कापून घ्या, कशाही प्रकारे कापून घेतल्या तरी चालते। खडे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। पाण्यामध्येच इथे 1 तेजपान ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुरेल इतकं गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। मी ते 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। खूप लोक म्हणतात गव्हाच्या पिठापासून लच्छे निघत नाही, मैद्याचंच पीठ लागतो, मैद्याच्या पिठापासून खूप छान लच्छे निघतात। 1 चमच इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे। पण इथे असं काही नाही आहे, गव्हाच्या पिठापासूनच खूप छान लच्छे तुम्हाला काढून दाखवणार आहे। तुम्ही विश्वास पण करणार नाही की गव्हाच्या पिठापासून सुद्धा खूप छान बन पराठा बनून तयार होऊ शकतो किंवा लच्छा पराठा बनून तयार होऊ शकतो। मी ते पीठ मळून ठेवून घेतलेलं आहे आणि इकडे आपलं मसाला सुद्धा बॉईल झालेला आहे। त्याच्यातली भेंडी विलायची काढून घेते आणि तेजपानही काढून घेते। आता हा मसाला म्हणजेच आपले कांदे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हा मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून एक छान बारीक प्युरी करून घ्यायची आहे। मसाला खूप छान फाईन पेस्ट आली तर भाजी खूप छान क्रीमी होते आणि त्याचा टेक्स्चरही खूप छान असतो। क्रीमी असं दिसायला तर छान दिसतेच, पण टेस्टही खूप छान वाटते। जर मसाले त्यामध्ये तोंडात आले किंवा मोठे मोठे मसाले राहिले ना तर तोंडात येतात आणि ते चवीला व्यवस्थित लागत नाही। म्हणून मसाला वाटून घेताना थोडंसं बारीक व्यवस्थित वाटून घ्यायचा आहे। 1 लसण शिलून घेतलेली, 1 गाठ लसण शिलून घेतलेली ॲड करून घेतलेली आहे, अद्रक ॲड केलेली आहे, अर्धा चमच जिरा ॲड केलेला आहे। आता झाकण लावूया आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरला लावून घेतलेला आहे, खूप छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। यामध्ये पाणी न ॲड करता बारीक करून घ्यायचं आहे, कारण पाण्यामध्येच आपण बॉईल करून घेतलेलं आहे। आता ते बाजूला काढून घेतलं आहे। त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण भिजत ठेवलेले बदाम ॲड करून घेतलेले आहे। आता एकदा मी मिक्सरला लावून फिरवून घेते। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं दूध ॲड करायचं आहे। एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित। असं मिक्स केल्याने ना बदाम खूप छान असा क्रीमी होतो, खूप छान बारीक होतो। त्यासाठी मी मिक्स करून घेते एकदा आणि परत एकदा जे थोडीशी मी दुधावरची क्रीम काढून घेतली होती, मलाई काढून घेतलेली होती ना अर्धी वाटी इतकी, तेही आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। मलाई ॲड केल्याने आपल्या भाजीची टेस्ट खूप छान वाढते। तशी तर खूप छानच लागते, पण थोडीशी आणखी जास्त वाढते, म्हणून मी थोडीशी दुधावरची मलाई ॲड केलेली आहे आणि मिक्सरला लावून खूप छान बारीक करून घेतलेलं आहे। बघा खूप एवढं सॉफ्ट ना की याच्यात अजिबात बदामाचे कण राहिलेले नाही आहेत, एवढं बारीक करून घेतलेलं आहे। आता कढई ठेवलेली आहे तापण्याकरिता, त्यामध्ये 1 चमच इतकं तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पनीर ॲड करून घ्यायचं आहे। पनीर 2-3 मिनिटापर्यंत लालसर होईपर्यंत पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत। मी हा घरी बनवलेला पनीर ॲड केलेला आहे। तुम्ही हवं तर मार्केटमधून आणू शकता किंवा घरीही बनवू शकता। सिंपल पद्धत आहे, खूप सोप्या पद्धतीने पनीर घरी झटपटमध्ये बनवून तयार होतो। आता पनीर छान व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याच कढईमध्ये परत आपल्याला 2 चमच इतकं तेल ॲड करायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की सगळ्यात आधी आपल्याला कांदा लसणाचा पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। पेस्ट 2-3 मिनिटापर्यंत भाजून घ्यायची आहे। जोपर्यंत कच्चा पण जात नाही कांदा लसणाचा तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट लागतात व्यवस्थित भाजून घ्यायला। मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर रेग्युलर मसाले ॲड करून घ्यायचे आहे। 2 चमच मिरची पावडर, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच गरम मसाला,
आणि मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घेते, परतून घेते तेलामध्ये मसाला छान शिजतो म्हणून तेलामध्ये 2 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। मसाला इथे व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। परत एकदा मिक्स करून घेते। आता मसाला छान शिजून झालेला आहे। 1 मिनिटापर्यंत मी शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये बदामाची प्युरी वाटून घेतलेली ती ॲड करून घ्यायची आहे। आता आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत आता हा पेस्ट पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, कारण बदामाला थोडंसं शिजायला वेळ लागतो आणि तेल सेपरेट व्हायला सुद्धा वेळ लागतो। तोपर्यंत आपल्याला हा मसाला कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। आता बघा पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी जेवढी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे ना तेवढी ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करून घेणार आहे। तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये थोडासा मसाला लागलेला होता त्यामध्येच 1 वाटी इतकं पाणी ॲड केलं आहे। त्याच्यातलं थोडंसं पाणी धुवून यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। झाकण लावते आता 5 ते 6 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि चेक करून बघितलं आहे की बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये खूप छान तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आणि ग्रेव्ही शिजून इथे तयार झालेली आहे। मस्त 4-5 मिनिटापर्यंत मी खूप कमी गॅसवर मध्ये एक वेळेस चेक करून घेतलं, फिरून घेतलं मी मसाल्याला बुडाला लागेल म्हणून आणि परत मी 2-3 मिनिटापर्यंत झाकण लावून शिजवून घेतलं आहे। तर खूप छान तेल सेपरेट झालं आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले पनीर ॲड करून घ्यायचे आहेत। जर पनीर थोडंसं कडक असेल, हार्ड असेल ना तर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, थोडंसं मीठ ॲड करून 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आणि आता आपली भाजी इथे पूर्णपणे बनून तयार झालेली आहे। वरून 1 चमच इतकी कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करायची आहे। आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। आता भाजीला मी बाजूला ठेवून घेते झाकण लावून आणि जोपर्यंत आपली भाजी थोडीशी थंड होईल ना तोपर्यंत गरमागरम इकडे मी लच्छे पराठे बनवून घेणार आहे। लच्छे पराठे पण एकदम सिंपल पद्धतीने कसे बनवायचे तेही तुम्हाला सांगणार आहे। आपलं पीठ व्यवस्थित भिजून तयार झालेलं आहे, जास्त कडकही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही, असा मीडियम पीठ आहे, पण खूप छान सॉफ्ट झालेला आहे कारण 5-10 मिनिटापर्यंत रेस्टवर होता। आणि बघा मी एका पोळीच्या पेड्यापेक्षा थोडंसं मोठं पेढं घेतलेलं आहे कारण आपल्याला पोळी इथे मोठी लाटून घ्यायची आहे आणि थोडंसं सुक्कं पीठ लावून आता एक मोठी पोळी लाटून घ्यायची। आपल्या रोजच्या पोळीपेक्षाही थोडीशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। बघा इतपत आपल्याला मोठी पोळी इथं लाटून घ्यायची आहे। छान पोळी लाटून झाल्यानंतर त्यावरून आपल्याला 2 ते 1.5 चमच इतकं व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मी ते तेल वापरत आहे, तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। वरून आपल्याला सुक्कं पीठ लावायचं आहे। जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ना तर तुम्ही पिझ्झा कटरनं कापून घेऊ शकता। माझ्याकडे पिझ्झा कटर अवेलेबल नाही आहे, मी चाकूच्या साहाय्याने खूप काही गोष्टी करून घेते, त्यासाठी पिझ्झा कटर जास्त वापरत नाही म्हणून माझ्याकडे नाही आहे। बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित लच्छे काढून घेतलेले आहे, कापून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित फटाफटमध्ये आपल्याला राऊंड शेपमध्ये याला जवळ करून घ्यायचं आहे। बघा असं जवळ गेल्यानंतर याला थोडंसं हाताने व्यवस्थित असं ओढून लांब करून घ्यायचं आहे। असं केल्याने खूप छान पातळ असे लच्छे निघतात। वरून थोडंसं तेल लावलेलं आहे। आता व्यवस्थित आपण गोळा करून घेऊया, याला पेढा करून घ्यायचा आहे। परत एकदा त्याला खालच्या बाजूने असं दाबून घ्यायचं आहे। आता याला न लाटता हाताने थोडंसं प्रेस करून थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे। मोठं न करता तुम्हाला जर बन पराठा करायचा असेल ना तर तुम्ही मोठं करू नका, त्याला थोडंसं प्रेस करा आणि थोडंसं आपण जास्त तेल किंवा तूप ॲड करून शेकून घ्या। पण मी इथे थोडंसं मोठा पराठा करणार आहे बघा एवढा, त्यासाठी पॅन ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमच इतकं तेल ॲड केलं आहे। आता आलटून पलटून दोन्ही साईडनं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। मी भाजून घेतलेला आहे, 2 ते 3 चमच तेल लागलं असेल मला, थोडं मी तेल ॲड करत गेलं यामध्ये आणि दोन्ही साईडने पलटून प्रेस करून हा पराठा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले। 2-3 मिनिटं लागतात, थोडंसं आरामाने सावकाश याला भाजून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत खूप छान पराठा शिजतो आणि लच्छेसुद्धा निघतात। बघा अशा प्रकारे आपल्याला हा पराठा शिजवून घ्यायचा आहे। आपली डिनर रेसिपी तयार आहे। एखादी स्वीट असेल तर सर्व करा आणि यापुढे तुम्ही मैदा वापरणार की गव्हाचं पीठ लच्छा पराठासाठी तेही कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल रेसिपी तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।